हे दोन्ही बॅटर्स आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात. दोघेही बंधू मधाशात मध्ये आता बॅटिंग करताना पाहायला मिळतील. यस, अक्षय पाटील आणि अनुष पाटील लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन. परंतु आता जो त्यांचा घरामध्ये तालमेल आहे तो तालमेल आता मात्र आर के क्रीडांगण आणि उपसरपंच चषकामध्ये त्यांना दाखवावं लागेल. 6 बॉल की अनुज इथे मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमण करेल की एखादी धाव घेऊन तो मात्र आपल्या मोठ्या बंधूला मात्र स्ट्रायकिंग एंडला घेऊन येईल. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एकदा माहिती महेंद्रला पाहिलेलं आहे की अनेक सामने फसलेले त्याने काढलेले आहेत, कारण त्याचे आपण साक्षीदार आहोत. परंतु इथे परिस्थिती वेगळी आहे, ही स्पर्धा वेगळी आहे, अपोजिट संघ वेगळा आहे आणि अपोजिट संघातील बॅटर सुद्धा वेगळे आहेत. परंतु सामना रंगतदार स्थितीमध्ये आलाय. जिंकेल कोण? गाव तुम्ही सापे ब की चेरोबा वाशेरे. माहिती महेंद्र मागेच्या हातामध्ये चेंडू. आता मात्र इथे या 6 चेंडूचा सस्पेन्स काय असेल? समोर अनुष पाटील लेफ्ट हँड बॅटर. महेंद्र मार्गस्थ झालाय. पहिला बॉल बॅटची लीडिंग एच आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. नाराज आहे अनुष पाटील. विकेट्स आता महत्वाच्या क्षणाला इथे मात्र संपादित केलं महेंद्र मागेनं. आता 5 मध्ये 11 बनवायचे आहेत. खरं तर असं वाटलं होतं की अनुज स्ट्राईक रोटेट करतोय की काय, परंतु आपण पाहिलं तर अतिरिक्त बाउन्स, त्याच्यानंतर मात्र बॅटची लिडिंग एज आणि महत्वाची विकेट्स अनुजला माघारी परतावा लागेल. नवीन बॅटर मधाशात मध्ये अरबाज येतोय. 5 चेंडू 11 धाब्यांची अजूनही आवश्यकता. बॅटर आता मात्र बॅलन्स पाहायला मिळतोय. एका बाजूनं माहिती महेंद्र जोर लावतोय आणि दुसऱ्या बाजूने संपूर्ण दोघी बॅटर्स अरबाज आणि अक्षय पाटीलला आपण पाहतोय. 5 मध्ये 11. जबरदस्त सामना इथे रंगताना आपल्याला पाहायला मिळतो. न्यू बॅटर अरबाज शेख आलाय. 5 बॉल शिल्लक, 11 धाब्यांची गरज. पुन्हा मात्र माहिती मार्गस्थ होतोय. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली आणि दुसऱ्या चेंडूवरती अरबाजला केला बीट. म्हणजे इथे आला डॉट बॉल आणि अक्षय पाटील अगदी जसा एखाद्या पाण्यातून मासा बाहेर तडपतोय तसा अक्षय पाटील स्ट्राईक घेण्यासाठी तडफडतोय आणि त्या समीकरणामध्ये झालाय बदल. 4 बॉल शिल्लक आणि विजयासाठी 11 धाब्यांची गरज. निश्चितच इथे मात्र अक्षय सातत्याने स्ट्रायकर एंडच्या बॅटर्सला सांगतोय की कुठेतरी सिंगल घ्या आणि मला स्ट्राईक वरती आणा. परंतु आता अरबाज काय करेल हे देखील पाहण्याजोग्य असेल. पहिला चेंडू डॉट त्याने खेळून काढला आणि आता मात्र 4 चेंडू 11 धाब्यांची आवश्यकता. आणि त्याचमुळे म्हणतो की क्रिकेटचा खेळ हा माइंडचा गेला आहे, ताकदीचा नाहीये. इथे मात्र तुम्हाला युक्तीचा वापर करावा लागेल. हो, इथं फटका अभेद केलाय. शतरक्षक चेंडूच्या खाली विकेटचं पतन. पुन्हा अक्षय पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला. ये क्या हो रहा भाई? अक्षय पाटील एक्झॅक्टली सातत्यानं खान मंत्र देतोय आपल्या पाठी राख्यांना. परंतु त्यांनी सांगितलं आम्ही खऱ्या अर्थानं ऐकेल जनाचे परंतु मनाचेच करणार. आणि त्या अनुषंगाने 3 बॉल आतापर्यंत माहितीनं हाताळले. एकही धाव खर्च केली नाहीये. 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि शेवटच्या 3 बॉलमध्ये 11 धाब्यांची गरज. आणि आता मात्र आपण पाहू शकाल संघाचे पुरस्कर्ते मिस्टर सिद्धांत नागलेकर आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आय थिंक हर्ष पाटील आलाय अक्षय पाटीलच्या सोबतीला. महत्वाची बाब म्हटली योगी सर तर कुठेतरी आपल्या नक्की संघाचा मुख्य फलंदाज जर नॉन स्ट्राईक एंडवरती त्याला स्ट्राईक कशी मिळेल हे नक्कीच भागीत करणं गरजेचं, त्याला आणणं गरजेचं होतं. परंतु जो तो बॅटर आला त्याने मोठे फटके मारण्याचा इथे मात्र प्लॅन आखला गेला, परंतु सध्याच्या घडीला तो प्लॅन अनसक्सेसफुल राहिला. 3 चेंडू 11 धाब्यांची आवश्यकता. बॅटर हर्ष ऑन द मार्क. हो, आता इथे पाहावं लागेल नक्की घडलंय का. अतिरिक्त बाउन्स पंचांनी इथे वाईट घोषित केला. यस, बॅटरच्या अगदी आवाकाच्या बाहेर हा बाउन्सर होता आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी त्याला दंडित केलाय. इथे मात्र पहा खूपच मोठा वाईट मित्र बनेल या ठिकाणी. आणि पंचांनी 1/4 वरचा सुद्धा मात्र माहितीला इशारा दिलाय. म्हणजे इथून आता माहिती बाउन्सर चेंडू टाकू शकणार नाही. 3 बॉल आता शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये तुम्हाला कंपल्सरी 10 धाबा इथून मात्र हा सामना जिंकण्यासाठी मात्र जोडावा लागतील.
की इथे आता मात्र हर्षची मात्र रणनीती काय असेल, माहितीचा प्लॅन काय असेल, की माहिती आता मात्र इथे हर्षला सिंगल पासून मात्र वाचवण्याचा प्रयत्न तो करेल, की हर्ष मात्र एखादा मोठा फटका खेळून मात्र हर्ष उल्हास निर्माण करेल आपल्या खेळण्यामध्ये. ओर द विकेट पुन्हा एकदा. ओ पिकअप शॉट, वाह काय फटका खेळलाय, चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या पलीकडे, 6 धावांसाठी षटकार. कमालीचा फ्लो, कमालीचा फटका, बॅक ऑफ द हँड चेंडू पिच केला होता त्याच्यावरती. इथे मात्र हा दमदार षटकार आणि आता षटकारानं धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचेल 34, 34 धावा. आता जिंकण्यासाठी 2 चेंडू 4 धाव्यांची आवश्यकता. सामन्यामध्ये पुनश्च ट्विस्ट. काय जबरदस्त सामना इथे रंगतोय. असं झालं की महेंद्रनं अभ्यास केला होता अक्षय पाटीलचा, परंतु हर्ष पाटील त्याला मात्र प्रश्न निर्माण केलेला आहेत. काय तो फटका पाहिला, जबरदस्त पिकअप शॉट आणि त्या येणाऱ्या 2 बॉल मध्ये विजयासाठी 4 धाब्यांची गरज. या सामन्यानं आय थिंक षटकारानं मात्र हा सामना खुला केलाय. एका बाजूला सापे संघ तर दुसऱ्या बाजूला वाशेर. महेंद्र मार्गस्थ झालाय. 2 बॉल कमी गतीने टाकलेला चेंडू व्हेरिएशन केलाय आणि इथे मात्र आलाय डॉट बॉल आणि सामना पोहोचला शेवटच्या चेंडूवरती. गोल्डन चौकाराची आवश्यकता. हो इथे फिंगर रोल कटरचा वापर केलाय आणि त्या कटरवरती हर्ष पाटील झाला बीट. कमालीची मॅच, कमालीचा सामना मधाच्या आतमध्ये. सामना कोणीही जिंको, परंतु हा विजय असेल उपसरपंच चषकाचा आणि हा विजय असेल सुरेश शेठ दळवी साहेबांचा. 1 चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता. गोल्डन चौकार येईल का, चर्चा होते. बॉलर्स मध्ये चर्चा होते, बॅटर्स मध्ये चर्चा होते. सामना कोण जिंकेल, वाशेरे की सापे, सापे की वाशेरे, आता प्रश्न निर्माण झाला. परंतु खऱ्या अर्थाने उपसरपंच चषकाचा विजय झालाय. जो खर्च केला योगेश लेवल आमने संघानं, सुरेंद्र दलवी साहेबांना तो पैसा वसूल सामना. 1 बॉल आणि विजयासाठी 4 धाबांची आवश्यकता. समोर आहे हर्ष पाटील. पाहू शकला या ठिकाणी जबरदस्त मात्र सामना इथे रंगतोय. एका बाजूला माहिती, आता मात्र वाशिरे विपक्ष सापे संघ राहिला नाहीये. आता महेंद्र मागे वर्सेस हर्ष पाटील असा सामना इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये आपण एक मात्र गोल्डन षटकार पाहिलाय मुठवालचा रणजित पाटील, त्याने तो कारनामा केला. परंतु इथे आता गोल्डन चौकार पाहायला मिळू शकेल का, माहिती चाललाय आमच्यापासून दूर. कमी गतीने टाकला चेंडू, पुलर लेंथ होता आणि इथे मात्र आलाय डॉट आणि शेवटच्या चेंडूवरती संपादित केला टीम वाशेरे संघानं. खूप खूप अभिनंदन टीम चोरबा वाशेरे आणि हानला टीम आई गावदेवी संघ. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय सोमनाथ म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. खरडहून या ठिकाणी पोहोचलेले आहेत खरडगावचे समाजसेवक आणि सुरेश दळवी यांचे लाडके भाऊजी आहेत. सन्माननीय सोमनाथजी म्हात्रे, आपलं सहर्ष स्वागत आहे. विनंती असेल आपल्याला आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. उपसरपंच चषकामध्ये आपलं पुनश्च सहर्ष स्वागत. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी 12 धावांचं योगदान दिलं आणि या स्लॉग ओव्हरमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी पाहिली, पण 7 धावांचं योगदान देत असताना एक सफलता आणि तो खेळाडू आहे मिस्टर मायटी महेंद्र मागे, प्लेअर ऑफ द मॅच. आणि हा संपूर्ण शेवटच्या षटकातील हायलाइट तुम्ही पाहू शकाल. काय तो थ्रिलर, बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू अरबाजच्या अगेन्स्ट. त्यानंतर या ठिकाणी विकेटचं पतन, अरबाची विकेट्स इथे मात्र या ठिकाणी मायटीनं प्राप्त केली. त्यानंतर चौथा बॉल तुम्ही पाहू शकाल उचली घेणारा होता, व्हाईट बॉलनं तिथे त्याला दंडित केलं. हा पिकअप शॉट या षटकारानं सामना जिवंत केला होता. परंतु त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये पहिला विजय स्पोर्ट संघाने संपादित केला. आपल्यामध्ये पाहू शकला या ठिकाणी मान्यवर आज उपस्थित झालेले आहेत. मी सुभाजी जाधव साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते जी आकर्षक ट्रॉफी आहे ती आपण इथे वितरित करायची आहे. त्यानंतर सुरेशजी दलवे साहेबांचे जिवलग मित्र आज कल्याणमधून इथे पोचलेले आहेत. जगदीशजी वायले या आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण जो फ्रूट बास्केट आहे तो आपण इथे वितरित करा. त्यानंतर पुढील जे सुरेंद्रदा दलवींचे जिवलग मित्र आहेत आपणही पुढे या. किशोरजी पावशे आपल्यामध्ये आता उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी गिफ्ट वितरित करतोय. आणि कुणालजी यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं पुढील पारितोषिक वितरित करतोय. सो वेल प्लेड अँड
बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच माहिती जबरदस्त किल माटीच्या वतीने आपण पाहिला आणि चला थोडंसं आपल्याकडे वेळ आहे तर आपण बर्थडे आहे तो मात्र इथे सेलिब्रेशन करणार आहोत. परंतु विनंती असेल या ठिकाणी पुढील जो सामना आहे जय ब्राह्मणदेव भाटाले आणि खरिवली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मी टीम भाटालेला विनंती करतो की आपण लगेचच